गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील में आज एक विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार बड़ोले की उपस्थिति में पंजीकृत निर्माण श्रमिकों को किचन सामग्री वितरित की गई। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में श्रमिकों ने भाग लिया। सड़क अर्जुनी में आज पंजीकृत निर्माण श्रमिकों के लिए किचन सामग्री वितरण शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर का उद्घाटन विधायक राजकुमार बड़ोले के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर बोलते हुए विधायक बड़ोले ने बताया कि 23, 24 और 25 अप्रैल को 3 दिनों तक यह सामग्री वितरण शिविर आयोजित किया गया है, जिसमें सड़क अर्जुनी, अर्जुनी मोरगांव और गोरेगांव इन 3 तहसीलों के पंजीकृत निर्माण श्रमिकों को इसका लाभ मिलेगा। जिन श्रमिकों का पंजीकरण निर्माण विभाग में वैध रूप से हुआ है, केवल उन्हीं को इस शिविर में किचन सामग्री वितरित की जा रही है। इस पहल से कई ग्रामीण परिवारों को राहत मिली है। उपस्थित लोगों ने बताया कि विधायक बड़ोले लगातार यह प्रयास कर रहे हैं कि सरकारी योजनाएं और सुविधाएं श्रमिकों तक पहुंचें। जिन निर्माण श्रमिकों को इस योजना का लाभ नहीं मिल पाया है, उनके लिए भविष्य में भी पंजीकरण शिविर आयोजित किए जाएंगे। ऐसी जानकारी विधायक राजकुमार बड़ोले ने दी। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्रातील 4000 लोकांना किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। आज दुसरा दिवस आहे। आज अर्जुनी मोरगांव तालुक्यातील 800 कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे। काल अर्जुनी मोरगांव येथील 1474 पैकी 1150 लोकांना किचन साहित्याचं वाटप झालं आणि आज पण या ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे। अत्यंत सगळी व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे। बांधकाम कामगार मजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांनीच्या संकल्पनेतून ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्रातील सगळ्या बांधकाम कामगारांना होत आहे। ज्या कामगारांना या ठिकाणी ज्यांची नोंदणी झाली नसेल तर त्या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना परत लाभ देण्याचं आमचं मानस आहे आणि त्या दृष्टीनं या योजनेला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत आहे। 28 योजना ज्या आहे वेगळ्या आहेत, त्यांचा पण लाभ या सगळ्यांनी घ्यावा असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना करतो। किचन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 10 किलोच्या वर आहे। सगळं त्याच्यात प्रेशर कुकर पासून तर सगळंच सामान जे आपल्याला आधुनिक किचनमध्ये लागते ते सगळं सामान त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे सगळे साहित्य त्या ठिकाणी सगळ्या कामगारांना देण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। बडोले साहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री असताना सुद्धा आपण जवळपास 2018-19 मध्ये सुद्धा साहित्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप या ठिकाणी होतं आहे। परंतु नुसता किट मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही, तर शासनाच्या अशा 28 प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जशा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे, घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे। अशाच पद्धतींच्या 28 प्रकारच्या योजना आहेत, त्यांचा लाभसुद्धा आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील। काय सांगाल, काय साहित्य मिळालं आहे तुम्हाला? आपल्याला किचन सेट मिळालेला आहे। काय काय आहे त्यामध्ये ड्रम, काही कुकर आणि स्वयंपाकाला लागणारे उपयुक्त साहित्य। काय काय योजना तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये? कामगारांमध्ये काय काय योजनांचा लाभ आहे? याच्यात कामगारांचा इन्शुरन्स वगैरे, काही अपघात वगैरे झाल्यास, काही मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी। कधी केली होती नोंदणी तुम्ही? आम्ही नोंदणी गेल्या वर्षीच्या 3ऱ्या महिन्यात, 3ऱ्या-4थ्या महिन्यात केली होते। काय सांगाल, तुम्ही कधी नोंदणी केली होती आणि आज काय साहित्य मिळालं तुम्हाला? मी नोंदणी केली होती 8/11/2024ला आणि मला आज किचन सेटचं सामान मिळालेलं आहे। काय काय आहे त्यामध्ये कुकर आहे, ड्रम आहे, पतेले आहे, वाट्या आहेत, ताट्या आहेत, म्हणजे सगळं एका आपलं स्वयंपाकाचं सामान, म्हणजे किचनमधलं सगळं सामान आहे कामाचं। यात तुम्हाला काय लाभ मिळाला आहे कामगारांकडून? आता मी माझ्या मुलांच्या स्कॉलरशिपचं फॉर्म पण भरलेला आहे। स्कॉलरशिप मिळायची आहे पण अप्रूव्हल झाला आहे माझ्या मुलांचं फॉर्म,
काय सांगाल या योजनेबद्दल, काय वाटतं तुम्हाला? ह्या योजनेबद्दल मला म्हणजे हे आपण गृहिणीला एक मदत म्हणूनच मिळालेली आहे. आपण जर तसं पाहिलं तर हे 5-6 हजाराचं सामान आहे. आपण जर म्हटलं वेळोवेळी जर घ्यायला गेलो तर घेऊही शकत नाही एवढं एका वेळेस सामान, पण ते दिलं तर कामाचंच आहे. जसं 4 ताट आहेत, ड्राम आहे पाण्यासाठी, तर एकाच घगरा असला तर ड्रामही आला म्हणजे आपल्याला एक कामाचीच वस्तू आली आणि ती आपल्या कामामध्ये एक वाढ झालेली आहे आणि चांगलं सामान आहे. सुरू राहायला पाहिजे आणि मिळायला पाहिजे, म्हणजे आपल्याला गोरगरीब आहे जे घेऊ नाही शकत त्यांना पण ही एक चांगली मदत म्हणून आहे. वहीं भविष्य में भी इसी प्रकार की योजनाएं शासन की ओर से दी जानी चाहिए ताकि गरीब जनता को लाभ मिल सके और उनकी आर्थिक स्थिति सुधर सके। ऐसी भावना निर्माण श्रमिकों ने व्यक्त की।